जय जिजाऊ जय शिवराय। आज मान तालुक्यामध्ये आपल्या सर्वांची हितगुज साधण्यासाठी आलेले आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, निवडणूक लोकसभेची आहे, त्यामुळे फक्त लोकसभेच्या आणि राष्ट्रीय विषयावर बोलणार आहे, स्थानिक विषयावर बोलणार आणि जास्त वेळ साहेबांचे घेणार साहेब। आज माझ्यासारखा युवक बघतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतो। औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा सर्व मनसबदारांना माना खाली घालून उभा राहण्याचा शिरस्ता होता, तेव्हा आमच्या राजानं तुरुंगात जाणं पत्करलं, पण ताट मानेत औरंगजेबासमोर उभा राहिला। तो आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी आदर्श सांगतो। तर या महाराष्ट्रातले आमचे सहकारी जेव्हा तुरुंगात जाण्याच्या भीतीने आपली निष्ठा बदलतात, तेव्हा त्याचं रक्त सळसळून उठतं, तो मी आवश्यकता तो आपला मी माझ्याबद्दल यासाठी सांगतोय, जसं पोलीस असं जेव्हा विचारलं तेव्हा तसं दंगेकरांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं, तसंच आपल्याला प्रश्न पडू शकतो, सगळेजण नाव घेतात पण कोण आहे आवश्यकता साहेब। महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळून घेऊन गेले आणि महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगार बनवण्याचं काम केलं, तरी सुद्धा महाराष्ट्रातले सत्ताधारी खासदार चकार शब्द काढू शकत नाही। अशा घटनेचा त्याला राग येतो आणि त्याच्या अंगात रक्त सळसळतं, तो मी आवश्यकता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी विरोधी कायदे जेव्हा संसदेत पास केले, तेव्हा एकही सत्ताधारी खासदार पंतप्रधानांच्या डोळ्यात डोळे घालून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू शकणार नाही। अशा खासदारांना निवडून महाराष्ट्रात देऊ नये म्हणून त्याचं रक्त सळसळतं, तो आवश्यकता साहेब। आज लोकशाही धोक्यात आहे। लोकशाहीचे चारी पिलर एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशियल आणि मीडिया यातले 3 पिलर ढासळलेले आहेत। मीडिया विकत घेतला गेलेला आहे, ज्युडिशियलवर दबाव आहे आणि लेजिस्लेचरच्या लोकांना म्हणजे लोकसभेतील किंवा विधानसभेतील लोकांना विकत घेतलं जात आहे। त्यांना ईडी सीबीआयचा धाक दाबून हे लोकशाहीचे 3 स्तंभ ढासळताना पाहताना एकही शब्दाने न बोलणारे खासदार बघितल्यावर त्याचं रक्त सळसळतं, तो आवश्यकता साहेब। या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। महिलांना मणिपूरमध्ये अक्षरशः नग्न धिंड काढली जाते। महिलांच्यावर अत्याचार होत असताना साक्षी मलिक सारख्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर ती साधी एफआयआर नोंद केली जात नाही। हे तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं। एका पार्टीचे लोक जर अशी दहशत निर्माण करत असतील, असा अतिरेक करत असतील, तर त्यांच्या विरोधात रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही। मी तसा कोणी मोठा नेता नाही, पण ही सगळी परिस्थिती बघून मी ठरवलं, सर्व नेते जरी एका बाजूला गेले तर शरदचंद्रजी पवार साहेब, शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व युवकांची पिढी एकत्र करून लढा देण्याचा मी निश्चय केलेला आहे साहेब। मी या मतदारसंघासाठी फिरतो, युवकांशी संवाद साधतोय। माझ्या असं लक्षात आले साहेब, जरी नेते एका बाजूला गेले असले तरी या मतदारसंघाचा युवक, या मतदारसंघाचा गोरगरीब व्यक्ती, या मतदारसंघाचा दलित व्यक्ती शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार मांडणारा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती येत्या काळात माळा लोकसभेची सीट राष्ट्रवादीला दिल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास वाटतो साहेब। मला तिकीट द्यायला द्या, मी तुम्हाला एकच सांगतो, मी या निवडणुकीत भाग घेतला। देश अडचणीत आहे, आपल्या सर्वांना आता सुनील सांगितलं, डॉक्टर नाईक कळवणीने सांगितलं, अनेक नेत्यांनी कळवणीने सांगितलं, जरूर देशाची शेवटची निवडणूक आहे, परिस्थिती आलेली आहे। हे स्वातंत्र्याचा दुसरा लढा समजून मी या लढ्यात उतरलेलो आहे साहेब। पंतप्रधानांना शक्ती मिळते ती लोकसभेत 543 खासदार आपण निवडून येतो। या 543 खासदारांमध्ये एक जागा आहे माढा लोकसभेची। मी ठरवलंय कसल्याही परिस्थितीत या माढा लोकसभेतून कमळवर जाऊन देणार नाही। मला सुद्धा वैयक्तिक अनेक त्रासांना आणि अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय, परंतु स्वातंत्र्याचा दुसरा लढा समजून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून मी पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने यात उतरलोय आणि माझी
तुम्हाला विनंती आहे, आज जर तुम्ही या जाण्यात उतरला नाही तर तुमच्या मुलाचं भवितव्य खूप वाईट आहे. मी 1 वर्ष साहेब नोकरीच्या निमित्ताने इजिप्तला होतो. एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. इजिप्तला असताना 2008-9चा काळ आहे. त्या काळामध्ये टॅक्सीवाले, ऑटोवाले, फेरीवाले जे आम्हाला काही लोकेशन फिरण्याचे स्थळ दाखवायला घेऊन जात होते, त्यावेळी पोलीस त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करायचे. पोलीस अक्षरशः बंदुकीच्या बॅटने त्यांच्यासाठी मारायचे, लोक कळवायचे, परंतु एक शब्दाने बोलू शकत नव्हते. त्यांना विचारलं तर तुम्ही कंप्लेंट का करत नाही, या विरोधात अन्यायाविरोधात आवाज का उठवत नाही, तर ते म्हणाले सांगणार कोणाला. आम्ही सिनियरला सांगितलं तर सिनियर लोक आम्हाला आत घेऊन मारतात. विरोधी पक्ष राहिलेला नाही, कारण त्यावेळी 35 वर्ष होस्नी मुबारक नावाचे एकच प्रेसिडेंट त्याच्यावर राज्य करत होते. मीडियाकडे जाऊ शकत नाही, मीडियाची दखल घेत नाही आणि तीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्या देशाची होणार आहे. आणि त्याच्यानंतर 2011 साली इजिप्तमध्ये रिव्होल्यूशन झालं, क्रांती झाली, हजारो युवकांवर गोळीबार झाला, हजारो युवक मारले गेले आणि त्यानंतर त्या देशात लोकशाही पुनर्स्थापित झाली. आपल्याला ती वेळ येऊ द्यायची का? ती वेळ जर येऊ द्यायची नसेल तर आज आपल्याला देशाची लोकशाही वाचवण्यासाठी बाहेर पडावं लागेल. जर लोकशाही वाचवता आपल्याला एक सांगू इच्छितो, आपण जो पण खासदार निवडाल, खासदार म्हणून निवडाल, तो आपल्या पक्षाची दिशा, पक्षाची धोरणं, शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार या लोकसभेत ठामपणे मांडू शकेल आणि पंतप्रधानांच्या आणि जुलमीचं त्याच्या डोळे घालून या माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकेल असाच उमेदवार आपण द्या, एवढी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विनंती करतो की किशोर